श्रीराम 22 जानेवारीला तुमच्या घरी येतील. फक्त 7 शुभ गोष्टी करा, ज्या शुभ मुहूर्ताची संपूर्ण देश वर्षानुवर्षे वाट पाहत होता. त्याला आता अवघे काही तास उरले आहेत. अयोध्येतील नव्याने बांधण्यात आलेल्या राम मंदिराचे उद्घाटन आणि रामललाचा अभिषेक कार्यक्रम 22 जानेवारी रोजी होणार आहे. या शुभ मुहूर्तावर तुम्ही घरी बसून प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद देखील मिळवू शकता. 22 जानेवारीला हे 7 शुभ कार्य केल्याने तुमच्या घरात सकारात्मक आणि भक्तिमय वातावरण तर राहीलच, शिवाय कुटुंबात समृद्धी, संपत्ती आणि आनंदही लाभेल. चला जाणून घेऊया ती 7 महत्त्वाची कामे कोणती आहेत, जी प्रत्येक व्यक्तीने करायला हवी. 1. घरामध्ये कापराचा धूर करा. आज रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी घरामध्ये कापूर किंवा लोबांचा धूर करावा. हा उपाय सकाळी आणि संध्याकाळी करा. असे केल्याने घर शुद्ध होते आणि घरातील कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. हा उपाय सकाळ संध्याकाळ केल्याने विशेष फायदा होतो. 2. घरी शंख वाजवा. श्रीरामाच्या अयोध्येत आगमनाचा आनंद संपूर्ण घरामध्ये शंख वाजवून साजरा करा. यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता तर दूर होईलच, पण कुटुंबातील वातावरणही शुद्ध आणि चांगले होईल. जर तुमच्याकडे शंख नसेल किंवा तुम्हाला शंख कसा वाजवायचा हे माहीत नसेल तर तुम्ही शंखाऐवजी घंटा देखील वापरू शकता. तुम्ही संपूर्ण घरात घंटा वाजवून रामललाचा उत्सव साजरा करू शकता. 3. खीर अर्पण करा. 22 जानेवारीला सकाळी लवकर उठून आंघोळ करा आणि मग घर स्वच्छ करा. या दिवशी स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. यानंतर स्वयंपाकघरात जाऊन स्वच्छ हाताने केशराची खीर बनवा. केशर खीरमध्ये माखणा आणि पंचमावा जरूर वापरा. त्यानंतर रामललाच्या प्राणप्रतिष्ठापनानंतर आपल्या घरातील श्रीरामाला खीर अर्पण करा आणि कुटुंबातील सदस्यांना प्रसाद म्हणून खीर द्या आणि स्वतःही सेवन करा. 4. पिवळी फळे दान करा. दान करणे हे नेहमीच पुण्यपूर्ण मानले गेले आहे, पण रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी आपल्या क्षमतेनुसार दान करा आणि गरीब आणि गरजू लोकांना मदत करा. या दिवशी पिवळ्या फळांचे दान करणे खूप शुभ मानले जाते. याशिवाय तुम्ही गरजू लोकांना हिवाळी कपडे दान करू शकता. असे केल्याने श्रीराम प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद नेहमी साधकांवर राहतो. 5. मुख्य प्रवेशद्वारावर हळद शिंपडा. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी आपल्या घरी पूजा आणि हवन देखील करावे. पूजा संपल्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हळदीचे पाणी शिंपडावे आणि शिंपडण्यासोबत रामरक्षा स्तोत्राचे पठण करावे. असे केल्याने घराशी संबंधित वास्तुदोष दूर होतात आणि घरात सुख आणि समृद्धी येते. 6. घरात दिवा लावा. राममंदिराच्या अभिषेक प्रसंगी दिवसभर गृहमंदिरात दिवा लावा आणि रात्री 12 वाजेपर्यंत हा दिवा असाच प्रज्वलित ठेवण्याचा प्रयत्न करा. मंदिराशिवाय घराच्या प्रवेशद्वारावरही 2 दिवे लावावे. यासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला तांदळाचे छोटे ढीग ठेवा आणि त्यावर दिवा लावा. हे उपाय केल्याने घरात सुख समृद्धी नांदते. 7. रामचरितमानस वाचा. 22 जानेवारी प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी घरी रामचरितमानसच्या बालकांडाचे पठण करा. रामचरितमानस सोबत सुंदरकांड, हनुमान चालीसा, रामरक्षा स्तोत्राचे पठण करा. यामुळे दैवी शक्ती जागृत होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा राहते. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तसेच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.